लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानिमित्त 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात येणार आहेत। मात्र केंद्रीय गृहमंत्री पुण्यात येणार असतानाच आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय। खरं तर अमित शहा यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त करण्याचा इशारा यावेळी काँग्रेसने दिलेला पाहायला मिळतोय। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत। काँग्रेसकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे। अगदी मोहन जोशी असतील, प्रशांत जगताप असतील यांनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला। मुळात काँग्रेसने जी भूमिका घेतली, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने काँग्रेस असं म्हणते की आम्ही अमित भाईंच्या ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवू, आंदोलन करू। भारतीय जनता पार्टीने या निमित्ताने आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अमित भाई हे देशाचे गृहमंत्री आहेत। एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पुणे शहरामध्ये येतात। लोकमान्य टिळक पुरस्कार हा त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल साहेब यांना काँग्रेस याच्यामध्ये राजकारण आणतंय आणि काँग्रेसने जर अशी भूमिका घेतली तर काँग्रेसचे अर्धे अध्यक्ष प्रशांत जगताप यांना मी या निमित्ताने सांगू इच्छितो की तुम्ही जी भूमिका घेतली की 1 तारखेला आम्ही सकाळी सेवन लव चौकात 10:30 वाजता जमणार आणि आंदोलन करणार। भारतीय जनता पार्टीने आपल्याला जाहीर आव्हान दिलंय की तुम्ही ज्या भागामध्ये जमणार आहात त्याच भागात त्याच वेळेस मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जमतील। इलाका तुम्हारा होगा लेकिन धमाका हमारा होगा। भारतीय जनता पार्टी हे सहन करणार नाही आणि तुम्ही जर काही गनिमी कावा करून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पुणे शहरात आम्ही उजळ माथ्याने फिरू देणार नाही। मात्र काँग्रेसच्या आंदोलनात तुम्ही देखील आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय। तुम्ही देखील आंदोलन करणार आहात, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही का? कारण की काही अगदी महिन्यांपासून काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुण्यामध्ये गदारोळ झालेला पाहायला मिळतो। काँग्रेसने सुरुवात केली, देशामध्ये संपलेलं काँग्रेस आहे। पराभवाच्या मानसिकतेत आज त्यांना ही भूमिका घ्यावी लागते। मी या निमित्ताने पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन देतोय भारतीय जनता पार्टी म्हणून। आम्ही त्यांना हेच सांगतोय की 1 तारखेला लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने 2 सर्वोच्च मान्यवर पुण्यात येत आहेत। त्या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे। मोठ्या प्रमाणावरती समाज बांधव पुण्यात एकत्र येत असतात। अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी आंदोलन केलं आणि कुठं गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देऊ आणि अमित भाईंचं जंगी स्वागत आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून पुण्यात करू। किंबहुना पुण्यातल्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांना सुद्धा मी या निमित्ताने आवाहन करेल की आपणही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं। नाही, मात्र मागच्या काही महिन्यातली भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पुण्यातील गदारोळाची परिस्थिती पाहायला गेलं तर पोलीस आयुक्तांकडून परमिशन मिळेल? आम्ही आता पोलीस आयुक्तांकडे थोड्या वेळात या विषयासंदर्भात एक शिष्टमंडळ जाणार आहे आणि आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की आम्हाला त्याच ठिकाणी परवानगी द्यावी। मोहन जोशी असतील किंवा प्रशांत जगताप असतील, पूर्ण काँग्रेसलाच काय आंदोलन म्हणजे या माध्यमातून इशारा देणार? मोहन जोशी आणि प्रशांत जगताप यांच्या गाडीवरती बसायला माणूस नाहीये, त्यामुळे यांनी आंदोलन करण्याची भाषा करू नये। आणि आम्ही आंदोलन काय करतो हे त्यांनाही माहिती आहे। त्यांनी जरा फ्लॅशबॅकमध्ये गेले की त्यांना कळेल आमचं आंदोलन कसं असतं। काय आंदोलनाची एकूण रूपरेषा कशी असणार? जशास तसं उत्तर असेल। नक्कीच आपण जर बघितलं तर काँग्रेसकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्या दिवशी पुण्यात येणार आहे त्या दिवशी काँग्रेसकडून त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे। मात्र आता भाजपकडून देखील असाच पवित्रा घेण्यात आलेला पाहायला मिळतो। आम्ही देखील जशाच तसं उत्तर देऊ असा आक्रमक पवित्रा आता भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी घेतलेला पाहायला मिळतोय। निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे।